नमस्कार मित्रांनो, बघू शकता मित्रांनो आपल्या शेतकरी मित्राचा हा पोळ कांद्याचा प्रकार कांदा आहे. हा पोळ कांदा तर याला आज 65 दिवस कंप्लीट झाले मित्रांनो. आपण ह्या प्लॉटला संपूर्ण मार्गदर्शन केलेलं आहे. संपूर्ण व्हिडिओ आपण युट्यूब आणि इंस्टाग्रामला टाकलेली आहे मित्रांनो. तर आता आपण मागचा व्हिडिओ जो टाकला होता इलेट अँट्राकॉल ची फवारणी, तर मागच्या वेळी जो करपा होता एकदम छान असे रिझल्ट आले. जागेवर करपा हा आपला थांबलेला आहे. बघू शकता प्लॉट जागेवर करपा इलेटनी जागेवर स्टॉप केलेला आहे मित्रांनो. छान असा प्लॉट झालेला आहे मित्रांनो. आणि कांद्याचे हे 2 महिने चात हा कांदा निघणार असल्यामुळे या कांद्याचे पैसे निश्चित होणार मित्रांनो. तर 65 दिवसाच्या मानाने मित्रांनो बघू शकता कांदा कसा झालेला आहे. मित्रांनो ही साईज आज कांद्याची झालेली. लेवसिन पीजीआरचा आपण योग्य टायमिंगला वापर, पातीची संख्या बघू शकता मित्रांनो. तर मित्रांनो आता आपल्याला याच्यानंतर म्हणजे आता पाणी देऊन शेतकरी मित्र झालेलं आहे. आता आपल्याला एक फवारणीचं नियोजन करायचंय. त्यामध्ये आपल्याला स्कोर कवच घ्यायचंय मित्रांनो. अतिशय छान असं मॉलिक्युल आहे दोन मित्रांनो हे बुरशीनाशकांचे. स्कोर मध्ये डायफाकोनोझोल 25% हा आंतरप्रवाही बुरशीनाशकचा घटक आहे. कवच मध्ये क्लोरोथिनोनिल 75% हा कॉन्टॅक्ट पद्धतीने काम करणारा बुरशीनाशकाचा घटक आहे मित्रांनो. आणि त्यामध्ये मित्रांनो आपल्याला विद्राव्य खत घ्यायचंय 13-0-45 एका लिटर पाण्याला 5 ग्रॅम. आणि त्यामध्ये मित्रांनो आपल्याला जे लिसांटा जे प्रोडक्ट आहे ते प्रोडक्ट आपल्याला वापरायचे कीटकनाशक म्हणून. लिसांटामध्ये फिप्रोनिल 40% आणि इमिडा क्लोरोप्राईड 40%. जे आता ऊन वाढतो राहिलं किंवा आता या कांद्याचं वय हे 65 ते 70 दिवस झालेलं आहे. तर जो थ्रिप्स जास्त प्रमाणात अटॅक झालेला आहे तर थ्रिप्सला 100% नियंत्रण हे आपल्याला लिसांटाने मिळणार आहे. अशा पद्धतीने फवारणीचं नियोजन करायचंय मित्रांनो. आणि अतिशय सुंदर असे रिझल्ट तुमच्या बी पोय कांद्याचा प्रकार जर असेल, 2 महिन्याचे कांदे झालेले असेल तर तुम्ही सुद्धा या फवारणीचा वापर करू शकता मित्रांनो. अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा.